हॅलो, कम लेट मी टेक यू थ्रू माय लेडीज बॅच क्लास. सो मी माझ्या रेग्युलर बॅच टायमिंगवरती निघाली आणि स्टुडिओला पोचेपर्यंत मी या व्लॉगची तुम्हाला बॅक स्टोरी पण सांगते. ॲक्च्युली मी हा व्लॉग प्लॅन नव्हता केला, असंच थॉट आला मला की आज लेडीज बॅच पण आहे, सो मी का नाही याचा एक व्लॉग बनवू. सो हिअर वी आर. सो स्टुडिओला पोचून सगळ्या लेडीजची वाट बघितली. ते लोक हळूहळू एक 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 करत येत गेले. खरंच त्यांची ही स्माईल बघून एक एनर्जीच आली मला, आणि याच एनर्जीने आम्ही आमच्या क्लासला स्टार्ट केलं. त्यांचं थोडं हाय हॅलो झालं, थोडंसं बोलणं झालं, आणि मग आम्ही आमच्या प्रॅक्टिसला स्टार्ट केलं. प्रॅक्टिसमध्ये आज आम्ही न्यू कोरिओग्राफी शिकली, त्याच्यात थोडेसे इम्प्रूव्हमेंट्स केले. त्यांना काही डाऊट्स असतील स्टेप्सबद्दल ते क्लिअर केलं. अशी बरीच आम्ही प्रॅक्टिस केली. त्यानंतर टाईम झाला थोडा रेस्टचा, आणि लेडीजचं रेस्ट फक्त हे रेस्ट नसतं त्याच्यात इन्क्लूड असं थोडंसं गपशप. सो ऑब्व्हियसली आम्ही थोडंसं बोललो, चिटचॅट केली. त्यानंतर आम्ही आमच्या पॉईंटवरती आलो, जे की होतं या सॉन्गच्या व्हिडिओ शूटबद्दल. सो आम्ही हे व्हिडिओ शूट कुठे करायचं, कधी करायचं, त्याचं कॉस्ट्यूम डिस्कशन केलं. काही त्यांचे पॉईंट्स ऐकले, काही माझे पण इनपुट्स दिले. असं आम्ही एक टीमवर्क करत हे शूटचं डिस्कशन स्टार्ट केलं. डिसाईड पण केलं थोडंसं. असं आम्ही एक टीमने हे ग्रुप डिस्कशन केलं. त्यानंतर परत लागलो आम्ही आमच्या प्रॅक्टिससाठी. अजून आम्ही बरीच प्रॅक्टिस केली, अजून त्यांचे स्टेप्स क्लिअर केले, न्यू स्टेप्स ॲड ऑन पण केले. नंतर टाईम झाला घरी जायचा. सो वाइंडअप केलं, थोडंसं शूट वगैरे केलं असंच बघायसाठी कसं क्लिअर स्टेप्स येत आहेत नाही येत आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रॅक्टिससाठी. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. खरंच त्यांचं हे डेडिकेशन बघून ना खूप मोटिवेट व्हायला होतं. ऑफिस, घर सगळं सांभाळूनसुद्धा स्वतःच्या हॅपीनेससाठी टाईम काढतात, अँड दॅट्स रिअली इन्स्पायरिंग. अँड विथ दिस मोटिवेशन इट्स टाईम टू गो होम. We'll meet you soon. Till then, like, share, subscribe, आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. थँक यू. बाय.